तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो आजचा भाग पाहायचा आहे तो म्हणजे आपला परिसर अभ्यास 2 चा दुसरा पाठ आपल्याला पाहायचा आहे। पहिला पाठ आपला संपलेला आहे। यामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर सर्वप्रथम तुमच्या स्क्रीनवर एक स्क्रीन मी शेअर करत आहे। आपल्या पुस्तकाच्या संदर्भातली ती स्क्रीन आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे पुस्तकं असतील नसतील तो वेगळा भाग, आणि ज्यांच्याकडे नाहीये अशा विद्यार्थ्यांनी ते पुस्तक डाउनलोड करून घ्यायचं आहे, बरोबर। तर यामध्ये प्रकरण दुसरं एक महत्त्वाचं प्रकरण आहे, पृथ्वीचे फिरणे। आता या प्रकरणामध्ये पृथ्वी कशा प्रकारे फिरत असते हे आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। तर तुम्हा सर्वांना भोवरा माहित आहे। आपल्याला यामध्ये भोवरा जर आपण फिरवला आणि त्या भोवऱ्याचं काळजीपूर्वक जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काही लक्षात येतात। काय लक्षात येतं? सर्वप्रथम भोवरा हा स्वतःभोवती फिरतो आणि स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य, काय म्हणतो मी, अदृश्य रेषेभोवती फिरत असते। म्हणजे ती रेषा आपल्याला दिसत नाही, पण ती वस्तू स्वतःभोवती ही फिरत असते, पण अदृश्य रेषेभोवती फिरत असते। म्हणून त्याची व्याख्या अशी केलेली आहे की वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असं म्हणतात। म्हणजे जी वस्तू स्वतःभोवती फिरत असते तिला काय म्हणायचं? परिवलन असं म्हणायचं। आता या ठिकाणी आपण पाहिलंय भोवरा। भोवरा हा स्वतःभोवती फिरतो, म्हणजे भोवरा काय करायला आहे? स्वतःभोवतीच तो परिवलन करत आहे। म्हणून व्याख्या लक्षात घ्या, वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात। तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते, आम्ही काय म्हणतो, ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते, जसं की आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी ही अदृश्य रेषा जी आहे त्या अदृश्य रेषेभोवती ती वस्तू फिरत आहे, म्हणजे ते भोवरा फिरत आहे। त्या वस्तूचा अक्ष किंवा त्याला आस असं म्हणतो, त्याला त्या वस्तूचा अक्ष किंवा आस असं म्हणतो आपण। या ठिकाणी आपण 2 गोष्टी लक्षात घेतल्या। वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला त्या वस्तूचं परिवलन असे म्हणतात, आणि वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा त्याला आस असं म्हणतो आपण। या 2 गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या आहेत। विद्यार्थी मित्र हो, मग नेमकं पृथ्वीचं परिवलन कशा पद्धतीने होतं, त्या पृथ्वीच्या परिवलन म्हणजे काय, ही गोष्ट आपल्याला आता पाहायची आहे। या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, त्या म्हणजे पृथ्वीचं परिवलन कशा पद्धतीने होतं। पृथ्वीचं परिवलन कशा पद्धतीने होतं किंवा पृथ्वीचं परिवलन म्हणजे नेमकं काय, पहा। आता या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये एक पृथ्वीचा गोल दाखवलेला आहे, तुम्हाला सर्वांना तो दिसत आहे। पुस्तकामध्ये त्या पृथ्वीच्या गोलाचं जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर तो लक्षात येईल आपल्याला। आणि पृथ्वीचा गोल जर आपण फिरवला तर तो कोणत्या दिशेने परिवलन करतो याचं काळजीपूर्वक आपल्याला निरीक्षण करायचं आहे। ज्यावेळेस आपण पृथ्वीचा गोल फिरवतो त्यावेळेस त्याची दिशा आपल्याला लक्षात घ्यायची आहे, आणि
पृथ्वी गोलाभोवती एक ओळंबा चित्रात दाखवल्याप्रमाणे धरायचा आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला ओळंबा दाखवलेला आहे, त्या ठिकाणी त्या पद्धतीने वरती बरोबर तुम्हाला तो धरायचा आहे. आणि ओळंबा उपलब्ध नसला जर तर आपल्याला काय करावं लागेल, तर साधी सोपी गोष्ट आहे, एका दोऱ्याला आपल्या घरचं एक खोडरबर बांधायचं आणि खोडरबरचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष, ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोण करतात हे आपल्याला लक्षात येईल. पहा पृथ्वीचा अक्ष कुठे दिसतो तुम्हाला, पृथ्वीचा अक्ष हा आणि हा वळंबा, म्हणजे पृथ्वीचा वळंबा आणि अक्ष हे ज्या ठिकाणी एकत्र येतात, एकमेकांना जुळतात आणि जुळल्यानंतर त्या ठिकाणी एक कोन तयार होतो. या ठिकाणी पहा, या ठिकाणी एक कोन तयार झालेला आहे. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की काय लक्षात येईल, म्हणजे पृथ्वीचा अक्ष हा काय आहे, थोडा कललेला आहे. म्हणजे ज्यावेळेस पृथ्वीवर आपण एक सरळ ओळंबा सोडतो किंवा धरतो त्यावेळेस पृथ्वीचा अक्ष आणि तो ओळंबा सरळ एका रेषेमध्ये येतात का, नाही. म्हणजे यावरून ज्यावेळेस आपण पृथ्वीचा अक्ष आणि ओळंबा यामध्ये ज्यावेळेस एक कोन तयार होतो त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की पृथ्वी ही थोडी, त्या पृथ्वीचा अक्ष हा थोडा कललेला आहे ते आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच अक्ष कललेल्या स्थितीमध्ये पृथ्वी परिवलन करत असते. म्हणजे या कललेल्या अवस्थेमध्येच पृथ्वी काय करत असते, परिवलन करत असते. आपण पाहिलंय की तिचा अक्ष कललेला आहे आणि कललेला अक्ष, त्या अक्षामुळे पृथ्वी ही त्या स्थितीमध्येच परिवलन करत असते. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसतं की पृथ्वीचा अक्ष NS, पृथ्वीचा अक्ष काय आहे NS, दिसतो काय NS, पहा वरती N खाली N S, त्याला आपण नॉर्थ आणि खाली साऊथ, S म्हणजे साऊथ, N म्हणजे नॉर्थ. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते, बरोबर आहे. N आणि S या रेषेचं जर निरीक्षण केलं तर ही पृथ्वीच्या मधोमधून जाते. N व S या बिंदूंना पृथ्वीचे काय म्हणतात, ध्रुव असे म्हणतात. हे काय, तर पृथ्वीचे दोन ध्रुव आहेत. N म्हणजे उत्तर ध्रुव, S म्हणजे दक्षिण ध्रुव. तर आपण साऊथ पोल, नॉर्थ पोल. N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं उत्तर ध्रुव N, त्यानंतर त्या आकृतीमध्ये पहा पृथ्वी गोलाच्या पृथ्वीचा अक्ष जी रेषा दाखवलेली ती, त्यानंतर जो विषुववृत्त आहे, मधोमध रेषा जी पृथ्वीची दाखवलेली आहे, कुठली ही मधोमध रेषा, तिच्या वरच्या भागाला आपण उत्तर ध्रुव म्हणतो आणि त्या रेषेच्या खालच्या भागाला आपण काय म्हणतो, दक्षिण ध्रुव. आणि जी मधली रेषा आहे तिला आपण विषुववृत्त असं म्हणतो. काय म्हणतो आपण तिला, विषुववृत्त. वरच्या भागाला, विषुववृत्ताच्या वरच्या भागाला उत्तर गोलार्ध, खालच्या भागाला दक्षिण गोलार्ध असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. तर या ठिकाणी आता उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात. पहा की पृथ्वीच्या मधोमध म्हणजेच उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढलं. जर असं पूर्ण आपण वर्तुळ काढलं, या ठिकाणी पहा तुम्हाला लक्षात येईल रेष, या ठिकाणी असं गोल आपण वर्तुळ काढलं असं, म्हणजे पृथ्वीच्या मागे, आता या ठिकाणी तुम्हाला मी काढलेलं ते समोर दिसते, पण पृथ्वीच्या मागे जर आपण वर्तुळ काढलं म्हणजे पूर्ण पृथ्वीला, जर चेंडूचा जर आपण विचार केला, चेंडू भोवती जर आपण पूर्ण असं एखाद्या पेन असं वर्तुळ काढलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. तसंच या पृथ्वीवर मधोमध एक जर वर्तुळ जर काढलं तर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे किती भाग होतात, दोन समान भाग होतात. आता जी वर्तुळ काढलेली रेषा आहे या चित्रामध्ये तुम्हाला कोणती दिसते, ती विषुववृत्त म्हणून आपण तिला ओळखतो किंवा त्याला म्हणतो आपण. म्हणजे पृथ्वीचे दोन भाग झालेले आहेत.
एक उत्तर गोलार्ध आणि दुसरा खालचा दक्षिण गोलार्ध, हे तुम्हाला या चित्रावरून लक्षात येतं. पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाकार रेषेला काय म्हणतात? विषुववृत्त असं म्हणतात. पहा, जी आपण वर्तुळाकार रेषा काढलेली आहे, पृथ्वीवर काढलेली जी वर्तुळाकार काल्पनिक रेषा आहे, त्या रेषेला विषुववृत्त असे म्हणतात. परीक्षेला विचारल्या जातं. विषुववृत्त म्हणजे काय, असा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला विचारतो त्यावेळेस आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण वाक्यात लिहिता आलं पाहिजे. पृथ्वीवर काढलेल्या काल्पनिक रेषेला, काल्पनिक वर्तुळाकार रेषेला विषुववृत्त असे म्हणतात. किंवा रिकाम्या जागेला सुद्धा असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता या पृथ्वीगोलाचं तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं असेल तर त्या विषुववृत्तामुळे काय लक्षात आलेलं आहे की पृथ्वीचे दोन समान भाग होतात. वरचा भाग म्हणजे उत्तर गोलार्ध हा, आणि खालचा भाग म्हणजे हा दक्षिण गोलार्ध, असे दोन भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आता जर आपल्याला यावर आधारित एखादा प्रयोगच करायचा असेल तर आपल्याला तो सुद्धा करता येईल. तो कसा? पहा, या ठिकाणी एक आपल्याला दिलेला आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा. एक आपल्याला प्रयोग दिलेला आहे आणि तो आपण घरी सुद्धा करून पाहू शकतो. एका टेबलावर किंवा पाटावर आपण जसं म्हणू, मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवायची. त्या चित्रामध्ये काळजीपूर्वक पहा. मेणबत्ती भोवती एक मोठं वर्तुळ आपल्याला काढायचं आहे. हा प्रयोग तुम्ही घरी करून पाहू शकता आज. या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वी गोल ठेवा. पहा, वर्तुळावर म्हणतात हा, त्या ठिकाणी पहा तिथे ठेवलेला आहे पृथ्वी गोल. मेणबत्ती पेटवा. पृथ्वी गोल ठेवल्यानंतर काय करायचं आपल्याला? ती मेणबत्ती पेटवायची. आणि मेणबत्ती पेटवल्यानंतर काय लक्षात येईल? खोलीत अंधार करा. म्हणजे अंधार केला कशासाठी करायचा आहे की आपल्याला पृथ्वीचं परिभ्रमण कशा पद्धतीने होतं. पहा, मेणबत्ती म्हणजे सूर्य असं आपल्याला गृहीत धरायचं आहे. आता हा प्रयोग करत असताना अशा प्रकारची मांडणी झाल्यानंतर जी मेणबत्ती आहे तिला आपण काय समजलेलं आहे? सूर्य, आणि पृथ्वी आपण ठेवलेली आहे. आता पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा. म्हणजे मेणबत्तीच्या समोरचा भाग, म्हणजे ज्या ठिकाणी मेणबत्तीचा प्रकाश पडलेला आहे तो भाग पाहायचा आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा. म्हणजे पृथ्वी काय करायची? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला फिरवायची. आपली पृथ्वी ही स्वतःभोवती या दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पहा, मी काय म्हणतो, आपली पृथ्वी ही स्वतःभोवती या दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाक्रमाने उजेडापासून ते दूर जातात. म्हणजेच ते काय होतात? अंधारामध्ये जातात. म्हणजे पृथ्वीच्या ज्या भागावर उजेड पडतो त्या ठिकाणी काय समजत रे बाळ? की त्या ठिकाणी आपण दिन म्हणजे दिवस आहे असं समजायचं. आणि ज्या ठिकाणी उजेड पडत नाही म्हणजे पृथ्वीचा विरुद्ध भाग ज्या ठिकाणी आपण म्हणू त्याला, त्या ठिकाणी काय असते? रात्र असते. हे आपल्याला त्यावरून लक्षात येतं. म्हणजे अशाच प्रकारे ज्या ठिकाणी पृथ्वीवर प्रकाशित भाग आहे तो दिवसाचा भाग, आणि ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश नाही किंवा ज्याकडे उजेड नाही तो काय समजायचा आपण? अंधारा भाग, म्हणजे तो रात्रीचा भाग आपण लक्षात ठेवायचा आहे, किंवा असं आपण म्हणतो. हे आपल्याला लक्षात येतं. आणि यावरूनच आपल्याला सूर्योदय आणि सूर्यास्त या गोष्टी सुद्धा लक्षात येतील. मग सूर्योदय कशाला म्हणायचं, सूर्यास्त कशाला म्हणायचं आपल्या सर्वांना माहित आहे. आपण ढोबळमानाने म्हणतो सूर्य उगवला म्हणजे सूर्योदय झाला, आणि संध्याकाळी सूर्य मावळला म्हणजे सूर्यास्त झाला. हे आपल्याला माहित आहे. पण आपल्या या भौगोलिक भाषेमध्ये त्यांना काय म्हणायचं? आता या ठिकाणी या चित्रामध्येच आपल्याला अजून एक प्रयोग करता येईल. एक लाल रंगाची टिकली घ्या, ती पृथ्वी गोलावर चिटकवा. वरील प्रयोगाप्रमाणे पृथ्वी गोल आणि मेणबत्ती घेऊन प्रयोग आपल्याला त्या पद्धतीने करायचा आहे. आणि तो पृथ्वी गोल घड्याळाच्या काट्याच्या
विरुद्ध दिशेने फिरवायचा आहे. लाल टिकलीवर पृथ्वी गोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त होईल असं निरीक्षण करायचं. सूर्योदय म्हणजे सकाळची स्थिती, सूर्य उगवण्याची स्थिती, मध्यान्ह म्हणजे दुपारची स्थिती आणि सूर्यास्त म्हणजे संध्याकाळची म्हणजे सूर्य मावळण्याची स्थिती. यांचं आपल्याला काय करायचंय, निरीक्षण करायचंय. आणि जेव्हा आपण याचं निरीक्षण करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल म्हणजे पृथ्वीवर दिन आणि रात्र या गोष्टी घडत असतात. म्हणजे लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो ते आपल्याला पाहायचं आहे. साहजिक आहे, ठराविक कालावधीनंतर परत काय होतो, सूर्य मावळा. उदाहरणार्थ सूर्य संध्याकाळी 6 वाजता मावळला तर आपण असं म्हणू की ठीक त्यापासून 12 तासानंतर सूर्योदय होतो. म्हणजे जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवती एक फेरी पूर्ण होते, आता आपल्या भौगोलिक भाषेमध्ये जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवती एक फेरी पूर्ण होते म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते, तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे पूर्ण एक दिवस ज्याला म्हणतो आपण, आपल्याला माहिती आहे 24 तासाचा एक दिवस. समजा उदाहरणार्थ आज सकाळी 6:30 सूर्योदय झाला. काय म्हणतो मी, आज सकाळी 6:30 सूर्योदय झाला तर परत केव्हा सूर्योदय होईल, म्हणजे ठीक 24 तासानंतर. बरोबर आहे का नाही? म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय होईल. अशा पद्धतीने म्हणजे पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण काय म्हणतो, एक दिवस असे म्हणतो. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. एक दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग पडत असतात. एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र म्हणजे थोडक्यात आपण ज्याला असं म्हणतो 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस. आणि कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीमध्ये आपण त्याचे 24 समान भाग केलेले असतात आणि प्रत्येक एका भागाला आपण काय म्हणतो, एक तास. काय म्हणतो आपण, एक तास. एक तासाचा एक भाग. अशा प्रकारे त्याचे 24 समान भाग केलेले असतात. त्यावरून आपल्याला ते लक्षात येतं. म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त काय हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. पूर्ण एक दिवस त्याचे 2 भाग हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता वर्ष नेमकं कशाला म्हणायचं. पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवा. म्हणजे जो पृथ्वी गोल आहे तो पृथ्वी गोल जर आपण टेबलावरून पुढे सरकवला, आपण तो प्रयोग करत आहोत आणि त्या प्रयोगावरून आपल्याला असं लक्षात येईल की पृथ्वी गोल टेबलावरून आपण त्या वर्तुळाच्या पुढच्या बाजूला आपण तो सरकवला तर आपल्याला असं लक्षात येईल की पृथ्वी गोल सतत फिरत ठेवला आणि अक्षाची दिशा बदलली नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे आपल्याला पृथ्वी गोल तर फिरवायचा आहे पण अक्षाची दिशा बदलायची नाही किंवा ती बदलली नाही पाहिजे, आपल्याला याची काळजी घ्यावी लागेल. म्हणजे त्या ठिकाणी काय लक्षात येते की वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. म्हणजे आपण त्या काय करायला वर्तुळाभोवती किंवा त्या वर्तुळावर पृथ्वी गोल फिरत आहोत. याचप्रमाणे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असे. पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असे आणि स्वतःभोवती फिरता ती सूर्याभोवती काय करत असते, परिभ्रमण करत असते. आणि पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला ही महत्वाची गोष्ट आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष असे म्हणतात. म्हणजे सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत असताना त्याला किती कालावधी लागतो, 365 ते 366 दिवस लागतात. म्हणजे 1 वर्ष लागतं. आणि एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. आणि आपल्याला माहिती आहे की दर 4 वर्षांनी लीप वर्ष येत असतात आणि मग 6 तासाचे 6 अशा पद्धतीने 1 दिवस म्हणजे 366 दिवस असे आपण गृहीत धरत असतो. हा भाग एकदा मी परत समजावून सांगतो.
की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असते आणि पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला, म्हणजे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असताना त्या परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला आपण काय म्हणतो, 1 वर्ष असं म्हणतो. आणि एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास लागतात. म्हणजेच पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किंवा परिभ्रमण करण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. या गोष्टी आपल्याला सर्व लक्षात ठेवाव्या लागतील. विद्यार्थी मित्रो, या भागामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. आपण पाहतो की पृथ्वी फिरते, आपण असं म्हणतो आणि ते अनुभवतो सुद्धा, पण ती कशा पद्धतीने फिरते या सर्व गोष्टी या पाठामध्ये दिलेल्या आहेत. या पाठामध्ये आपण परिवलन कशाला म्हणतात, आस किंवा अक्ष कशाला म्हणतात, या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून या सर्व गोष्टी आपल्याला विचारल्या जातात, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. मग आपण या पाठामध्ये थोडक्यात काय शिकलो, आजच्या भागामध्ये नेमकं आपण काय शिकलो हे आपण पाहूयात. तर आपण सर्वप्रथम शिकलो आहोत तो म्हणजे परिवलन आणि अक्ष. सर्वप्रथम आपण परिवलन म्हणजे नेमकं काय पाहू. परत एकदा आपलं रिव्हिजन होत आहे, कारण या ठिकाणी प्रत्येक पाठ हा महत्वाचा आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती किंवा आसाभोवती परिवलन करत असते, ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची. पृथ्वीचा आस किंवा अक्ष हा कललेला असतो, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपण पाहिलं आहे उत्तर आणि दक्षिण ध्रुव. जसं आपण पाहिलं आहे की अक्षाच्या एका टोकाला पृथ्वीचा उत्तर ध्रुव आणि दुसऱ्या टोकाला दक्षिण ध्रुव हा आपल्याला दिसून येतो. त्याला आपण उत्तर ध्रुवाला एन म्हणजे नॉर्थ असं आपण म्हणतो आणि दक्षिण ध्रुवाला यस म्हणजे साऊथ म्हणजे दक्षिण असं आपण म्हणतो. आणि त्यामुळे आपल्याला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे लक्षात येतात. त्यानंतर आपण पाहिलं की विषुववृत्त कशाला म्हणायचं. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यभागी पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या किंवा पृष्ठभागावर असणारी जी काही काल्पनिक वर्तुळाकार रेषा आहे त्या वर्तुळाकार रेषेला विषुववृत्त असं म्हणतात. त्यानंतर दुसरा भाग पाहिलेला आपण गोलार्ध. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागाला उत्तर गोलार्ध असं म्हणतात, तर दक्षिणेकडील भागाला दक्षिण गोलार्ध असं म्हणतात. त्याचबरोबर परिवलन कशाला म्हणायचं, तर पृथ्वीचं परिवलन म्हणजे नेमकं काय, तर सूर्याचा उजेड पृथ्वीच्या ज्या भागावर पडतो त्या ठिकाणी आपल्याला माहिती की तो काय असतो, दिन असतो. आणि जिथे उजेड पडत नाही तिथे काय असते, रात्र असते. अशा पद्धतीने पृथ्वीचं परिवलन होत राहतं. हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. म्हणजेच वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात, हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि तिच्या या परिवलनाच्या वेळी पृथ्वीवरचे निरनिराळे भाग हे क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि नंतर परत अंधारात जातात. आणि जे भाग पृथ्वीवरील क्रमाक्रमाने उजेडात येतात त्या ठिकाणी दिवस असतो आणि ज्या ठिकाणी पृथ्वीचा जो क्रमाने येणारा भाग अंधारामध्ये असतो त्या ठिकाणी काय असते, रात्र असते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर पृथ्वीच्या परिवलनामुळे काय घडतात, सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त या गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर आपण दिवस म्हणजे काय की परिवलनाच्या एक सूर्योदय ते पुढचा सूर्योदय
या कालावधीला पहा, मी परत एकदा सांगतोय, परिवलनाचा एक सूर्योदय ते पुढचा सूर्योदय या कालावधीला दिवस असे म्हणतात. त्याचबरोबर दिवसाच्या कालमापनासाठी आपण किती समान भाग केलेले आहेत? 24 समान भाग केलेले आहेत. यातला एक भाग म्हणजे 1 तास होय, अशा पद्धतीने 24 तास आहेत. त्याचबरोबर परिभ्रमण म्हणजे काय? पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती फिरत असते, त्याला काय म्हणायचं? परिभ्रमण असं म्हणायचं. त्यानंतर आपण पाहिलं होतं महत्वाचा भाग म्हणजे वर्ष. वर्ष नेमकं कशाला म्हणायचं? पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला 1 वर्ष असे म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे की एका वर्षामध्ये 365 दिवस आणि 6 तास असतात. आणि लीप वर्षाचा जर विचार केला तर त्या प्रत्येक वर्षीचे 6 तास असे म्हणून 24 तास, आणि लीप वर्ष हे दर 4 वर्षांनी येत असतं. अशा पद्धतीने लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, हे आपल्याला लक्षात येतं. उद्याच्या तासिकेमध्ये आपण लीप वर्ष कशाला म्हणायचं? बदलता दिनमान कसा पद्धतीने होते हे आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, पहिला पाठ संपलेला आहे. पहिल्या पाठावर आपण बरेचसे प्रश्न उत्तरे पाहिलेले आहेत आणि त्या पाठावर आधारित प्रश्न उत्तरे तुम्ही लिहिलेली असतील. पण आज मी काही तुम्हाला या टीचमेंट ऍपवरच किंवा आपल्या 5वी ड आणि इतर काही वर्गाचे जे ग्रुप आहेत त्यावर पहिल्या पाठावरील व्याख्या, काही कारणे द्या, या गोष्टीची एक PDF किंवा स्क्रीनशॉट मी तुम्हाला टाकणार आहे. ज्यांनी त्या व्याख्या लिहिल्या नसेल किंवा ज्यांच्या लिहिल्याच्या राहिल्या असेल किंवा कोणीच अजून लिहिल्या नसेल तर त्या व्याख्या आपण व्यवस्थित लिहू शकतो आणि त्या लिहायच्या आहेत. पहिल्या पाठाची प्रश्नाची उत्तरे सर्वांनी लिहिली असेल, जर लिहिलीच नसेल तर त्याचा सुद्धा मी आज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. संध्याकाळपर्यंत त्याचा व्हिडिओ सुद्धा येऊन जाईल, म्हणजे तुम्हाला काळजीपूर्वक त्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतील. आता या सर्व गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेतच. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून या टीचमेंट ॲपला जॉईन करता आलेलं नाही, त्या सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. आज फक्त 79 विद्यार्थ्यांपैकी 24 विद्यार्थी प्रेझेंट आहेत, म्हणजे संख्या फार कमी आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो फक्त मुलं जॉईन झालेले आहेत पण क्लास करत नाहीत, असं व्हायला नको. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी सर्वांना हा भाग लक्षात आला का? माझा आवाज येतो का? ठीक आहे. चालेल का? मुलांना एकदा बोलायला संधी दिली की जास्ती बोलतात, त्यामुळे आपल्याला कधी कधी त्यांना त्यांचं स्पीकिंग बंद करावं लागतं, म्हणजे त्यांचा माईक आपल्याला ऑफ करावा लागतो. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांचं लिहायचं राहिलं नाही त्यांनी ते व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. तर सर्वांनी आता या मीटिंग मधून बाहेर पडायचं आहे. या ठिकाणी हा आपला क्लास संपलेला आहे.